सांगायचंय, हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. नाही बरोबर आहे ना, 100% परवडत नाही. कमीत कमी 600 ते 700 रुपये जेव्हा गाडी जाणार आहे ना, बरोबर तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी जुळतं मिळतं होणार आहे. यंदा प्लॉट चांगले नाहीये खरं सांगायचं. यंदा माल निघत नाही, मालाची आवक नाही, आवक नाही. आपले ना 301, 311, 400 पर्यंत मागे ते मार्केट डाऊन झालं. मार्केट डाऊन झालं. काचे दिल्लीला आजचं मार्केट 1900 रुपये जाळी केली. दिल्लीचं मार्केट. पांढरी माशी, बुरी, लाल कोळी जास्त आली. पावडरी वगैरे फवारणी नाही केली का? मग फवारणी चालू आहे. खर्चाला महाग झाली तंबाटी. आता सर तांबट मित्रांनो, खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहे, खूप जास्त गर्दी आज. तर आजचं असं वातावरण आहे, पाऊस वगैरे नाही, वातावरण आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बघत आहात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज टमाटा मार्केटला पिंपळगाव पासून देतील. आज 21 ऑगस्ट 2024 आहे. आजच्या डेटला काय मार्केट आहे बघू. पिंपळगाव पासून देतील. तर 2 दिवसापूर्वी आपण नाशिकला व्हिडिओ टाकला होता, तर आज पिंपळगाव येथील व्हिडिओ टाकतोय. तर चला मंडीमध्ये जाऊ आणि बघू काय भाव चाललाय आणि भावांना विचारू. चला जाऊया. काय मित्र, काय भाव दिले तांबट? काय भाव दिले? 450. तुमची काय भाव मागितली? कोणती व्हरायटी? कोणती? चहा वाल्याला सांग पहिले. काय कप आहे मित्र? 10 रुपये कप. 10 रुपये. कोणत्या गाईच्या दुधाचा आहे का म्हशीच्या? गुळाचा चहा आहे का? पांढरी माशी वगैरे आहे का? पांढरी माशी आहे ना. काय कंट्रोल करण्यासाठी काय वापरतात? काय रे? तू सांग, जाऊ त्याला माहित नाही. किती काय बोलला? 80 मग काय म्हणता शेट, काय भाव मागताय तांबट? फक्त मार्केट डाऊन झालं का? कोणती व्हरायटी? अरे मान हे काय बदलाय का? लयच चट्टे पडले त्याला पावसामुळं. काय मित्रा, काय भाव दिला? आत्ता माग एक घेतला, मागच्या वेळेत होता पाय ना, आठवला घ्या. काय भाव दिला? अजून तू होता मागितलं नाही का अजून? नाही मागितलं नव्हतं. काय मागितलं? काय रेट चालू? 3.5 मागू राहिले. डाऊन झालं. डाऊन झाले. आज डाऊन झालं. कोणते? अरेमान. नवा माल आहे का? हा, धावा थोडा. काय तांबटीला इफेक्ट करपा वगैरे, काही पांढरी माशी वगैरे? सगळं काही सगळं काही. पांढरी माशीला काय पावडर वगैरे काय मारलं कंट्रोल करण्यासाठी? मस्त मस्त पावडर लागत, इतक्या पावडरी मारो रिझल्ट नाही भेटला? अरे हा येते. आता कशी परिस्थिती प्लॉटची? आता बरं आहे प्लॉट. बरं आहे. आता पाऊस आली होतील खराब. काय भाव मागतात तांबटे? 380. कोणती व्हरायटी? आर्यमान. किती कॅरेट आहे गाडीमध्ये? 75. तांबटीचे प्लॉट कसे सध्या? कोणत्या गावचे? चांदवड तालुका. 2 दिवसापूर्वीचा पाऊस का त्याच्या अगोदर झाला? 2 दिवस फुल जोरात झाला. काल पण झाला. क्रॅक गेले का? नाही किती काय उठवणे असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला. पुढं म्हणजे एक्सपोर्ट नाही होत. 500 रुपये. नाही होतं ना माझा तिला पुढे मार्केट कमी असतं, पुढे 600 750 रुपये पुढे करता काय उठवले ना मला. आता स्वस्त लोक तिला युपी थोडी खाऊन घ्यायची स्वस्त. काय बघू हे काय पण चॅनल वाले बोल ना. चॅनल वाले 400 450 रुपये चांगला माल गुवाहाटी घेऊन राहिले. लोकल काय चालू? लोकल 400च्या आत. 400च्या आत आहे का? काय म्हणते भाऊ, काय मागितलंय सध्या तांबटी? भाव काय मागतात तांबटीचे? भाव काय 300 350 450. कोणती व्हरायटी? कोणती? आर्यमान. प्लॉट कशी आहे सध्या तुमचे? प्लॉट काय आहे, प्लॉट जर मालच निघत नाही. काय खर्च आमचे भरपूर झाले, माल निघत नाही, काही नाही. म्हणजे इफेक्ट प्लॉटला काय इफेक्ट आहे भाऊ? आजार, करपा वगैरे? करपा आहे, पांढरी माशी आहे, गेरवा भरपूर आहे, फुलगळा झाली. 2 दिवसाच्या पावसाने मग नुकसान झाले, त्याच्यामुळे जर भाव नाही तर काय उपयोग? कॅरेट किती चालू आहे सध्या? कॅरेट जो निघतीच नाही ना. किती तांबटी किती लावेल? टमाटर थोडं पण निघतीच नाही ना ती. असे आवक नाही भाई. आवक नाही.
किती कॅरेट आता गाडीमध्ये? आता हे 6 शेतकऱ्याचे 100 कॅरेट आहे. 100. 6 शेतकऱ्याचे 100 कॅरेट. 6 शेतकऱ्यांचे 100 कॅरेट. एवढे शेतकरी एवढे शेतकरी. उघड कोणत्या गावचे म्हटले? आम्ही सुक्याना मंडळी. सुक्याना. उघड काय भाडं काय गाडीला कॅरेटला? भाडं काय 20-22 रुपये. 20-22. कुडायला 20-22. गेले वा जागेवर गेले जागेवर आता काय 50 रुपये. मग त्यात 7-8 शेतकरी म्हणजे अवघड आहे. हा मग तुम्ही बघा ना ते शेतकरी बघा ना. बघितले नाही काय दाखवले ते? काय मित्र काय भाव मागितले तांबट? काय भाव मागितले? अरे भाव सांग काय ते? 350. इकडे असं आहे बॅकग्राऊंड नाही ना सांगितलं. काय भाव मागितले? 350. कोणती व्हरायटी? अरे मा बाकी गाडी कुठली हो? कुठलं? कानडगाव तालुका चांदवड. तांबडीचे प्लॉट कसे सध्या? नाही म्हणजे इफेक्ट काय कारपा वगैरे पांढरी माशी नॉर्मल टिपका आहे का? पांढरी माशी वगैरे नाही ना? कारपा वगैरे पण नाही आहे पण मग एवढं 2 दिवसापूर्वी पाऊस झाला का? इफेक्ट पडला का त्याच्यात? क्रॅक वगैरे माल वगैरे असं काही? हा आहे थोडासा नॉर्मल. कसा पावसात जोरात होता कसा? हा जोरात. अच्छा किती कॅरेट आहे गाडीमध्ये? 76 गाडी स्वतःची आहे का? गाडी काय भाडं आहे कॅरेटला? 30 रुपये. नवीन माल आहे का जुना आहे? नवीन दुसरा परत काय नवीन प्लॉट लावले का? नाही नवीन नाही. हा इथेच चालू आहे आता सध्या. चालतंय. किती तांबटे किती सध्या? 1 एकर 2 एकर 1 एकर. कॉलेजला जातो का नाही? कॉलेजला जातो? सोडली का? काय झालंय शिक्षण तुझं? म्हणजे एज्युकेटेड शेतकरी पाहिजे ना असं विचारतोय मी त्याला. मागितली तांबटी? काय भाव मागतले? असं मागतले ना 301, 311, 400 पर्यंत मागते. मार्केट डाऊन झालं ना? मार्केट डाऊन झालं. कुठली गाडी? व्यापारी गाडी सुतारखेड्याची. सुतारखेडे तालुका चांदवड. हा. कशी प्लॉटची परिस्थिती कशी आहे सध्या? प्लॉट काय करपेनं जाम करून टाकले हो आमच्याकडे. कारपा हा पांढरी माशी वगैरे? पांढरी माशी बुरी लाल कोळी जास्त आली. पावडरी वगैरे फवारे नाही केली? मग फवारणी चालू आहे. अहो खर्चाला महाग झाली तंबटी आता. कोणती व्हरायटी कोणती? अरे मान्य ना. चट्टे पडले का? हा चट्टी पडू राहिली पावसामुळं. पाऊस वगैरे कसा आहे तिकडे सध्या? पाऊस चालू आहे चांगला. 2 दिवसापूर्वी? हा 2 दिवसापूर्वी चांगला झाला. कार्यक्रमच केला? कार्यक्रमच केला पावसानं. नवीन प्लॉट आहे का नाही काही सध्या? नाही नवीन नाही आमच्याकडे सगळे जुने होऊन गेले आता. किती महिन्यापूर्वी लागलं? आम्ही 20 मे ची लागवड आहे ना. भरपूर जुना आहे उन्हाळ्यामध्ये. हा उन्हाळ्यामध्ये. पाण्याचं नियोजन कसं आहे? तिकडे चांदवडला पाणी वगैरे कमी राहत होतं. हा पाणी कमी राहतं. इकडे टँकर घेऊन लावेले आम्ही. त्याच्यात मार्केट डाऊन झालं. हा त्याच्यात मार्केट डाऊन झालंय. व्यापारी म्हणते पुढे माल जात नाही म्हणे असं. काच दिल्लीला आजचं मार्केट 1900 रुपये जाळी केली. दिल्लीचं मार्केट. इकडे आपल्याकडे डाऊन केलं. हा काय भाव दिली तांबट? दिली का मागताय हो? काय भाव? 400 रुपये मागू राहील. कुठली गाडी? विंचूर लासलगाव. जवळ. किती कॅरेट आहे गाडीत? 100 कॅरेट. 100. गाडी भाड्याने आणली स्वतःची? आपली स्वतःची गाडी. प्लॉट वगैरे कसे? प्लॉट वगैरे कसे तांबटीचे सध्या? प्लॉट एकदम व्यवस्थित आहे. फक्त या पावसामुळे थोडी गडबड झालेली. क्रॅक गेले का? आणि पावसामुळं असा नाही का थोडा स्पॉट बीट येतोय टमाट्याला. आणि जो कलर बिलर नाही का पहिल्यासारखी येऊ नाही राहिली टमाटे. बाकी कारपा वगैरे पांढरी माशी? औषधाचा काहीच उपयोग व्हायना. पांढरी माशी वगैरे नाही ना? काय हो माशी फवारणी करून पण जात नाही? फवारणी करून नाही जात. कारपा वगैरे कसा आहे? लिमिटेड नाही. आता थोडे आती आहे पण मग तो माल आम्ही इथं विकायला नाही आणत. तो घरीच गाया ढोरांना खाऊ घालतो. आमचा भाऊ एक व्हिडिओ घ्या ना. थांब ना. बादल्याचा काय लावू रे? अरे तू थांब ना. चांगलं लाव. काय लावू? 450. 450 नाही रे. 400 रुपये लाव. 4 दिवसांनी रोख पेमेंट. काय करू? इथं न्यूजला पाठवायची. बोल ना काय लावू? 350 रुपये लाव रोख पेमेंट. नाही म्हणतो वाढून द्या ना तुम्ही. करी घेऊन टाकेल ना.
त्यांच्याकडे आपली गाडी कालही खाली होईल. तुम्ही रेट वाढवा ना शेट लगेच त्यांनी 91 रुपयांना सांगता लावून दिली. बाकी तांबटे किती मित्र? तांबटे किती प्लॉट? प्लॉट 2 एकराचा प्लॉट 2 एकर. ओके. बाकी किती एरियामध्ये तांबटे किती असेल तुमच्या? आमच्या एरियात तरी 40% 60% असे म्हणजे हिशोबाने 40% 40-45%. 2 दिवसापूर्वीच्या पावसाने काय इफेक्ट झाला का त्या? हो झालाय क्रॅक ना? क्रॅक बीक माशी वगैरे चालतंय. बाकी गंद बिंद खतरनाक लावेल एक नंबर आहे. बोलेचे भक्त आहे ना. हा ना. चालतंय. काय म्हणता आप्पा कुठली तांबटी? खडक माळाची. काय भाव मागितला सध्या? हा मागितला 450. हा काय मागितलं 481. 481. हा मागितला 350. कोणत्या व्हरायटी? अरे म्हणा. आणि ती अरे का बरं फरक नवीन आहे का? ही चालू होईल बरं. ही नवीन आहे. 7.25 6.25 हा. आणि आता चालू झाले. पहिला कॅरेट लयच भरले होते. 22 किलोच्या पुढं. वजन आहे. 22 किलोच्या पुढं. नाही वजन करून वजन करून आणतो. 20 किलोचे. आणि ऐका ना, मला एक सांगायचंय, हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. नाही बरोबर आहे ना. 100% परवडत नाही. कमीत कमी 600 ते 700 रुपये जेव्हा जाळी जाणार आहे ना, बरोबर. तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी जुळतं मिळतं होणार आहे. बरोबर आहे. हा विषय. पण व्यापारी वाटत म्हणतात असेल 300-400 रुपये काहीच नाही, काय काहीच होणार नाही, आहे? औषधं नाही, काहीच नाही. 20 रुपये भाडं, 20 रुपये खोडायला, पावडर या होणारा 20 रुपये. तेच ना. जागेवर 50 रुपये देत जाते पावडरीचा विषय वेगळाच. 1 एकर प्लॉट आहे, फक्त 12 दाळा निघाला. 1 एकरामध्ये 12 1 झाड. एकरला काय आहे काही पावडर किती लागल्या, खर्च किती झाला. मोठा plot. काय आता अवघड आहे शेतकऱ्याला. काय माल बनवू शकतो पण विकू नाही शकत असा प्रॉब्लेम. तोच विषय होऊ झाला. शकतेच नाही. व्यापारी म्हणते वर हात करून घेते. काय आता पुढे माल जात नाही म्हणशील. परवापर्यंत 500-600 रुपये. 2 दिवसापूर्वीच होता. हा, आणि आज काय परिस्थिती? डायरेक्ट डाऊन केलं. असं थोडंच असतं का? तिकडे खाणारे काय 1-2 दिवसात लगेच काय 80 रुपयाचे लगेच 40 रुपये किलो थोडेच खात्या. काय आयडिया करता काय माहिती. किती कॅरेट आहे सध्या आता गाडी? हे 12 आहे आणि 21 यावर आहे. गाडी तुमचीच आहे लोकल का? आहे. गाडी तुमची हो, गाडी. घरची गाडी. प्लॉटची परिस्थिती कशी आहे आता सध्या? आळी प्लॉट एकदम सुपर. सुपर आहे. प्लॉट एक सुपर आहे. एक म्हणजे यंदा प्लॉट चांगले नाहीये खरं सांगायचं. हा. यंदा त्यांचा- माल निघत नाही, मालाची आवक नाही. आवक नाही, काही प्रॉब्लेम. दुसरे कोणते मग आर्यमनच लावलेले का अरे मानच आहे आमच्याकडे. जास्त चालू. बरोबर. उन्हाळ्यात वगैरे लावताय का हा? नाही? उन्हाळ्यामध्ये राहते का नाही प्लॉट? नाही क्वचित 5% जास्त नाही. करपा वगैरे काही नाही ना? नाही, करपा यंदा अवघड आहे बरं का. यंदा करपा, पानगळ होणे, बरेच प्रॉब्लेम आहे. पांढरी माशी. दरवर्षी जे प्रॉब्लेम राहत नव्हते ते यावर्षी. त्यात मालाची आवक आहे कमी. त्यात माल कमी आलेला आहे. त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांना खूप अवघड आहे. हे जे आहे ना, हे सर्व शेतकरी आलेले त्यांना 1 रुपया फायदा कधी राहत नाही या भावात. शेतकरी म्हटलं ना करावाच लागतो. पर्याय नाही काही त्याच्याकडे. हो. किती भाव आता 100 रुपये जरी गेला ना तरी पुढच्या वर्षी तांबाट्या राहतील. कारण पर्याय नाही, ऑप्शन नाही त्याच्याकडे. ऑप्शन काही ऑप्शन नाही, दुसरं काय करणार आहे? तर शेतकरी असा विषय आहे, रोजंदारी जरी भेटली ना, हा 200-400 रुपये जरी त्याला भेटले तो खुश असतो. विषय आहे. शेतकरी आहे, शेवटी राजा आहे. चालतंय चला. काय मित्र तांबाटी तुझी का? कुठली? उंबरकट. ॲल्टोमध्ये घेऊन आला का? किती कॅरेट आहे? 7. आत्ता चालू झाले. कोणती क्वालिटी व्हरायटी? आर्यमान. प्लॉट कसा आहे सध्या? म्हणजे करपा वगैरे काही पांढरी माशी एकदम टाकाटाकी. किती लावली तांबाटी? 1.5 बिघा. याच्यात बसलं 7 कॅरेट ॲल्टोमध्ये. मधलं सीट खाली गेलं आहे. ओके मित्रांनो, पुऱ्या 2 लाईनी फुल होत्या. आता संपत आलं. तर आपले शेतकरी मित्र का कुठली? आम्ही व्यापारी व्यापारी. काय भाव काय चालू आहे? 300 350 350. एक्सपोर्ट चार्ज 2 दिवसापूर्वी 500-600 अचानक मार्केट बाजार कमी कमी आहे. माल आवक वाढल्यामुळं आवकमध्ये बँगलोर चालू झाल्यामुळे भाव जातात. बँगलोरचं माल 250 रुपये भेटू राहिले. इकडे डाऊन केला. हो. पिंपळगावला आज किती? 400 पर्यंत. 480 रुपये. एक्सपोर्ट चालू आहे का नाही पिंपळगाव? एक्सपोर्टमध्ये गोल्टी वगैरे काय भाव आहे? उलटी 100 रुपये. सरासरी मार्केट 400 रुपये म्हणजे एकदम चांगल्या मालाला आहे. आणि 200-300 जसा माल बघून असं मार्केट आहे. भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या बाईट दिलेलं आहे का काय वाटतंय, कसं वाटतंय त्यांना भावाबद्दल. नाराजच जरा शेतकरी, कारण मार्केट भरपूर डाऊन झालेलं आहे. कारण 2 दिवसापूर्वी एकदम टकाटक मार्केट चालू होतं. 600+ चालू होतं.
आणि अचानक 2 दिवसात मार्केट पडल्यामुळे जरा नाराजी शेतकऱ्यांची आणि आवक पण जरा चांगली पिंपळगाव येते चांगल्या प्रमाणात आहे. नाशिकला एवढी आवक वगैरे राहत नाही. तर आजचं मार्केट असं आहे मित्रांनो. कमेंटमध्ये आणि चॅनलवरती नवी असतील तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा आपल्या मित्रांना, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपला चॅनल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी परत जर सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि परत भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.